आता आपण कोणत्या दिशेला जायचं, नेमकं काय करायचं, तुम्ही काय ठरवलं आहे गुरुवर? आपण निघूयात गहिनी. मी अजून काही ठरवलेलं नाही, परंतु आपण न थांबता भ्रमण सुरू ठेवू. वाटेत जे सज्जन दिसतील, जे संकटात आहेत त्यांना मदत करू, जे दुष्ट आहेत त्यांना शासन करू. आपलं हेच सूत्र आहे. ज्यांच्यात क्षमता आहे त्यांना परमेश्वराच्या वाटेवर घेऊन जाऊ. ह्या प्रवासात मला तुमच्या रचना ऐकायच्या आहेत, तेवढी इच्छा पूर्ण करा. निश्चित. ये. आता पुढच्या काही काळासाठी माझं निवासस्थान हेच. मी स्त्री राज्यात राहिलो तेव्हा नक्की काय झालं हे मला आणि माझ्या अंतरात्म्याला ठाऊक, माझ्या गुरु सद्गुरूंना ठाऊक. कुणालाही स्पष्टीकरण द्यायला मी बांधील नाही, परंतु मीही स्त्री राज्यात राहून आल्यानंतर माझं म्हणून स्वतःचं एक तत्व मांडणार आहे. आवश्यकता असेल तर नाथ पंथाचा एक नवीन उपपंथ देखील तयार होईल. आदेश आदेश निरंजन निरंजन. अगं ये निळावंती, का ग एवढ्या रात्री कुठे चाललीस? कुठं नाही, पुढे जाऊन येते. घरच्यांना सांगितलं आहेस का? आहे. अगं जाऊ दे की, काहीतरी काम असेल तिचं. अगं उद्याच्याला सासरचे लोक येणार आहेत आणि तू कुठं चालली? आणि काय ग असं काय काम आहे? अगं मावशी, नानी गेली होती, तिच्या घरी चालली हाय. भेटून परत येणार आहे. मी बी जाते हिच्या संग आणि येते लगेच. बरं जा आणि लवकर या. वय. शकू, अगं निळावंतीला कुठं पाहिलंस का? हे काय आत्ताच गेल्या दोघी? कुठं? अगं ती नानी गेली ना व तिच्या घरला. काय करावं या पोरीला? काय झालं गुरुवर? राहून राहून असं वाटतं आहे की माघारी परत जावं. पण गुरुदेवांनी सांगितलं आहे की त्यांना एकांतच हवा आहे. ते सगळं समजतंय गहिनी, परंतु असं मी त्यांना क्वचितच एकटं सोडलं आहे. त्यामुळे सगळं कळत असूनही माझं मन तिकडेच जातंय. स्वाभाविक आहे.
पण त्यांची सेवा करायला तिथे नक्की कोणीतरी असेल, त्यांना कष्ट पडणार नाहीत. असंच काहीतरी घडो. मला नेमकं ठाऊक आहे की त्यांना कधी अन्न लागतं, ते कधी विश्रांती घेतात, त्यांना कधी काय हवं असतं हे मला ठाऊक आहे. पण त्यांनी आपल्याला पाठवलं आहे, त्याला नक्की काहीतरी कारण असणार गुरुवर. होय, निघूयात. देवा, बाहेर लोक आल्यात. होय, आणि त्यासनी दर्शन घ्यायचं आहे. आणि त्यांनी धान्य बी घेऊन आल्यात. त्यांनी काहीही आणायला नको आहे. इथे काहीही कमी पडणार नाही. होय देवा, पर त्यांचा मान राखायला पाहिजे. भोळी भाबडी लोक आहेत. होय, आणि तुम्ही जर धान्य नाही घेतलं तर त्यासनी वाईट वाटेल तेव्हा. ठीक आहे, जा घेऊन ये त्यांना. जी आलोच. देवा, ज्यांना ज्यांना माहित होतंय तसं तसं यायला लागलं बघ. या या. तुम्ही इथे श्रद्धेने आला आहात. येताना हे धान्यही घेऊन आला, आनंदाची गोष्ट आहे. परंतु तुम्ही इथे काही घेऊन आला नाही तरी चालेल, परंतु इथून घेऊन नक्की जा. काय तर भक्ती, श्रद्धा, ज्ञान आणि आशीर्वाद. इथे लक्ष्मी देवींचा निवास आहे. इथे काहीही कधीही कमी पडणार नाही. आता तुम्ही हे सगळं घेऊन आला आहात तर गुरुवारी भंडारा करा. या सगळ्या धान्याचा प्रसाद करा. सगळे येतील तेव्हा मी तुमच्याशी बोलेन. तुमची काही गाऱ्हाणी असतील तर ती आपण सोडवू. गुरुदेव, इथे येऊन आता बराच काळ लोटला आहे. तुमचा आशीर्वाद असू दे. गोरक्षनाथ, ज्ञानीनाथ, तुम्ही?
बरं वाटलं भेटून. खूप काळ उलटून गेला होता, भेट नव्हती झाली. कसे आहात जालिंदरनाथ? मी उत्तम आहे गोरक्षनाथ. आपण आसन ग्रहण करा. मी भिक्षा मागून आणली आहे, आपण भोजन करू. पण तुम्हाला अन्न कमी पडेल, मी भिक्षा घेऊन येतो. गहिनीनाथ, आजपर्यंत नाथांना कधी काहीही कमी पडलेलं नाही. या बसा. तू कुठं निघाली? पाणी आणायला. अगं, आज सासूरवाडीची माणसं येणार आहेत ना व? पर पाणी नाही घरात. निळावंती, येतेस ना व? अगं आई, सोड ना मला. का ग मावशी? अगं, पाहुणे मंडळी यायचे आहेत नव. केस इचत वायच नीट राहा. तुला कोण काय बोलणार नाही ग, मला बोलते. घरात पाणी नसेल तरी बी बोलते तुलाच. एक काम करा, लागलीच्या घरला. इकडे तिकडं येळ घालवत बसू नका. असं गेलो आणि असं आलो. आव, पाहुणे आल्यावर काय सांगणार आहे तुम्ही? अगं, येईल की तवर.
बघितलं, ही पोर अजून आली नाही. या दोघींना काही भानच नसतंय. गोरक्षनाथ, गुरुदेव दिसले नाही. गुरुदेव एकांतात गेले आहेत. परंतु काही घडलं आहे का? गुरुदेव जेव्हा स्त्री राज्यात गेले होते त्याविषयी कोणीतरी वाटसरू त्यांच्याबद्दल अभद्र काहीतरी बोलून गेला. ते त्याचाच विचार करतायत. गुरुदेव गेले आहेत तर काहीतरी घेऊनच येतील. त्याने लोकांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. आहेत का घरात? या या. या जी. गोरक्षनाथ, आज तुमच्या वाणीतून तुम्ही केलेली रचना ऐकायची आहे. माझी ही तीच इच्छा आहे. तुमची इच्छा पूर्ण करतो. दावी न मारीबा, शालीन राशीबा, जानीबा अग्नि का भेवम, बूढ़ी ही थई गुरबानी होएगी, सती सती भाषत श्री गोरप देवम, बाहरी ना भीतरी, नेड़ा ना दूर, शोजत रहे ब्रह्मा अरुसूर, सेत फटक मनी हीरे बीधा, ई ही परमारथ श्री गोरश सीधा, श्रावती पंचतत् कुमोहे जाति छैल जगावे, गोरश पूछे बाबा मच्छिंद्र, या नेन्द्रा कहां थे आवे, या नेन्द्रा कहां थे आवे. वा, किती सुंदर रचना केली आहे गोरक्षनाथ. मनाला मारून टाकायचं नाही आणि रिकामही राहायचं नाही. अग्नीचं रहस्य समजून घेतलं पाहिजे. मग जी माया आहे, जी बंधनात टाकते ती मुक्त करणारी होईल. खूप सुंदर गुरुवर. ही गोरखबाणी भक्तांच्या मनात कायम राहील. ओम
श्री दत्तात्रेयाय नमः।